महाराष्ट्रासाठी भाजपकडून पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण महाराष्ट्रात पर्यवेक्षक म्हणून येणार आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। भाजपच्या गोटातून महाराष्ट्रासाठी भाजपकडून आता पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण महाराष्ट्रात पर्यवेक्षक म्हणून येणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, महाराष्ट्रासाठी आता पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। हे पर्यवेक्षक महाराष्ट्रात कधी येतील, काय अधिकचे तपशील? कल्याणी, अत्यंत महत्त्वाची बातमी। ज्या पर्यवेक्षकांच्या नावांच्या घोषणेची खूप वाट पाहिली जात होती ती घोषणा अखेर झाली आहे। भाजपकडनं केंद्रीय भाजपकडनं खऱ्या अर्थानं दोन पर्यवेक्षकांच्या नावांची नेमणूक करण्यात आली आहे। एक म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि दुसरं म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण। या दोन भाजपच्या नेत्यांची महाराष्ट्र विधानसभेच्या विधिमंडळ नेता निवडीसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। 4 तारखेला या सगळ्या संदर्भामध्ये भाजपची बैठक होईल असं कळतंय। हे पर्यवेक्षक जर 4 तारखेची बैठक असेल तर उद्या सकाळपर्यंत मुंबईत येतील आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये बैठका होतील आणि विधिमंडळ गटनेता निवडीच्या नंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेच्यासाठी दावा केला जाईल आणि 5 तारखेचा जो शपथविधी आहे त्या सगळ्या संदर्भातली कारवाई आता पुढे केली जाईल। त्यामुळे एकंदरच 72 तासांवर झालेल्या या शपथविधीच्या अनुषंगाने भाजपकडून अखेरीस पर्यवेक्षकांच्या नावाची नेमणूक करण्यात आली। आपण पाहिलं असेल की भाजपची ही पद्धत आहे। भाजप कुठल्याही राज्यामध्ये जेव्हा भाजपची सत्ता येते तेव्हा केंद्रात तर 2 निरीक्षक पाठवतं, त्या निरीक्षकांच्या माध्यमातून विधिमंडळातल्या आमदारांची बैठक बोलवली जाते। बैठकीतून आमदारांची मतं जाणून घेतली जातात आणि त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री भाजपच्या विधिमंडळ गटाचा नेता निवडला जातो। तशाच प्रकारची पद्धत, तोच फॉर्म्युला, तीच प्रोसिजर महाराष्ट्रामध्ये देखील राबवली जाणार आहे। भाजपकडनं हे निरीक्षक आता पाठवले जातील, ते भाजपच्या आमदारांशी, महाराष्ट्रातल्या नेत्यांशी चर्चा करतील आणि अखेरीस विधिमंडळाची बैठक घेऊन केंद्राच्या आणि राज्याच्या सहमतीनं एक नाव निश्चित केलं जाईल आणि या नावावरती विधिमंडळ गटनेता अर्थात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केलं जाईल। त्यामुळे 5 तारखेच्या शपथविधीच्या अनुषंगाने आता घडामोडींना वेग यायला लागलाय। विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण महाराष्ट्रात पर्यवेक्षक म्हणून येणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याची घोषणा लवकरच केली जाईल। कल्याणी, नक्कीच ओम, त्यामुळे आता पर्यवेक्षकांकडून ही सगळी प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडली जाते आणि कधीपर्यंत पार पाडली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।